नमस्कार येवकार गांवकारीच्या आयच्या कार्यावळींत तुमचे सगळ्यांचे स्वागत। आयज आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचो वाडदीस। सो तांकां गांवकारीच्या वतीन आणि समस्त गोंयकारांच्या वतीन हांव वाडदिसाची हुनहुनीत परबीं दिता। तांच्या कडल्यान आमच्या गोंयची आमच्या गोंयकारांची बऱ्यांत बरी सेवा घडची आणि हे गोंय आमचे राखपा खातीर तांच्या कडल्यान बरे कायदे आणि बरे निर्णय जावचे अशी अपेक्षा आमी बाळगतात। आयचो विषय आसा, आयज बीजेपीन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। भारतीय जनता पक्षाचे गोंय फाट्याचे अध्यक्ष सदानंद शेठ तानावडे जे राज्यसभेचे खासदारूय आसात, तांणी एक प्रेस कॉन्फरन्स घेवन आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या पब्लिक रॅलीच्या संदर्भातली एक माहिती दिली। ही पब्लिक रॅली 27 एप्रिल ह्या दिसा दक्षिण गोंयान जावपाची आसा आणि ताच्या खातीर वेन्यू जो ह्या मिटिंगे खातीर फिक्स केला तो वेन्यू म्हटल्यार सांकवाळ हांगासर ही पब्लिक रॅली जातली। आता सांकवाळ म्हटल्या उपरांत एक प्रश्न, एक विशय अचकीत मनात आयलो की दक्षिण गोंयांत मुरगांव तालुक्यात सांकवाळ हांगासर ही पब्लिक रॅली कशी कितें? नाजाल्यार दक्षिण गोंयान म्हटल्या उपरांत एक तर मडगांव नाजाल्यार आनीक हेर जाग्याचेर अशा पद्दतीन ही पब्लिक रॅली जावपाक जाय आसली, ती सुद्धा प्रधानमंत्र्याची रॅली। सांकवाळ ह्या जाग्यार ही पब्लिक रॅली घेवपाचे कारण कितें? आता एक गजाल आमी लक्षांत दवरपाक जाय, ती म्हटल्यार ह्या फावटी दक्षिण गोंयची भाजपची जी उमेदवारी आसा, पल्लवी धेंपे हांकां ही उमेदवारी मेळ्ळ्या। एक बायल मनीस भाजपान उमेदवार म्हणून ह्या लोकसभे वेंचणुकीत उतरयल्या आणि ताच्या खातीर बरेच काम हे भारतीय जनता पक्षा कडल्यान सुरू आसा। दक्षिण गोंय हे काँग्रेसीचो बालेकिल्लो अशें म्हणून ह्या दक्षिण गोंयची वळख आसा। तो बालेकिल्लो कशा पद्दतीन काबीज करपाचो हाची रणनिती भाजपान आंखल्या आणि त्या खातीर दक्षिण गोंय हे भाजपा खातीर खूप म्हत्वाचे आसा। उत्तर गोंय हे भारतीय जनता पक्षाक दिसता की श्रीपाद भाऊ हे 100% जिखोन येतले आणि तो सीट आमच्या बोल्सान आसा, आमकां फक्त विचार करपाक जाय तो दक्षिण गोंयचो आणि त्या खातीर भाजपान पुरायपणान आपले लक्ष जे आसा ते दक्षिण गोंयांत दिला। आता दक्षिण गोंयांत कॅप्टन विरियातो फर्नांडीस हे काँग्रेसीचे उमेदवार जावन आसात आणि ते मुरगांव तालुक्यांतले जावन आसात आणि त्या खातीरूच दक्षिण गोंयच्या साश्टी तालुक्यांतल्यान जी एक लीड काँग्रेसीक दर खेपे फावो जाता ती जर भरून काडटलो जाल्यार दुसरो मेन तालुको खंयचो जाल्यार तो तालुको मुरगांव आणि त्याच तालुक्यांतल्यान काँग्रेसीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडीस येतात। कालूच आमकां खबर आसा कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांच्या एका स्टेटमेंटा वयल्यान पुराय भाजपान तांचेर चढाव केलो, टिका केली। खुद्द प्रधानमंत्र्यानूय आपल्या एका छत्तीसगड हांगासरल्या पब्लिक रॅलीन तांच्या त्या स्टेटमेंटाचो निषेध केलो। आता ही बसका ही सांकवाळ कित्या खातीर हो एक प्रश्न आसाच। आता ताची उत्तरां ताची जाप ही भाजपाकूच खबर आसतली। मागीर प्रधानमंत्र्याची बसका, प्रधानमंत्र्याची पब्लिक रॅली म्हणटकूच सेक्युरिटी आणि हेर खूबशे विषय असतात, त्या खातीर त्या प्रश्नाचेर किंवा त्या सब्जेक्टाचेर आमी उलोवप सारकें थारचें ना। बसका खंय आसची, पब्लिक रॅली खंय आसची हे पुरायपणान थारोवपाचो अधिकार हो भाजपाक आसा, सरकाराक आसा आणि प्रधानमंत्री कार्यालयाकूय त्या जाग्या वयली सेक्युरिटी आणि हेर गजालींचो विचार करपाचो पुराय अधिकार आसा। सो ताचेर आमी उलोवप हे सारकें जावचें ना। आयचो विशय कितें तर सांकवाळ हांगासर ज्या जाग्याचेर ही प्रधानमंत्र्याची पब्लिक रॅली जावपाची आसा तो जागोच मुळान एक डिस्प्युटेड जागो आसा आणि ह्या जागेच्या ह्या जमनीच्या प्रश्ना वयल्यान सांकवाळ कोमुनिदादीचे कंपोनंट एक आरटीआय एक्टिविस्ट नारायण नायक हांणी प्रधानमंत्री कार्यालयाकडे कंप्लेंट केल्ली 2020त। त्या उपरांत प्रधानमंत्री कार्यालयान राज्य सरकार म्हटल्यार चीफ सेक्रेटरीक ह्या कंप्लेनीची चौकशी करून आपल्याक रिपोर्ट फायल करा अशें पत्र केल्लें 2020नूच ती कंप्लेंट मेळ्ळ्या उपरांत। आयज 3.5 वर्सां पुराय जाली प्रधानमंत्र्याच्या त्या पत्राक जे राज्य सरकाराक चीफ सेक्रेटरी गायलें। 3.5 वर्सां जाली तरी त्या प्रकरणाचो रिपोर्ट हो राज्य सरकारान अजून मेरेन प्रधानमंत्री कार्यालयाक सुपूर्द करूंक ना।
अशें कितें आसा की सरकाराक 3.5 वर्सां जाली तरी हो रिपोर्ट तयार करपाक जायना. आता त्या जमनीच्या त्या कंप्लेनीन जर कांयच तथ्य ना जाल्यार एक सादो रिपोर्ट, एका ओळीचो रिपोर्ट जावं शकता की त्या कंप्लेनीन कांयच फॅक्ट ना, द कंप्लेंट ही टोटल मिसइन्फॉर्मेशनाचेर आधारीत आसा आणि त्या खातीर आमी ही केस क्लोज करता. आणि जर फॅक्ट आसा जाल्यार तो फॅक्ट कितें हे तरी रिपोर्टांतसून दिवपाक जाय आसलें. पूण तें कांयच जावना आणि गेली 3.5 वर्सां हॉनरेबल प्रायम मिनिस्टराच्या लेटराक आमच्या राज्यांतले बीजेपी गव्हर्नमेंट, डबल इंजिन गव्हर्नमेंट आमी जाका म्हणटात, ते बीजेपी गव्हर्नमेंट आपल्याच प्रायम मिनिस्टराच्या त्या पत्राक अजून मेरेन जाप दिवंक शकना. आता विषय असो आसा की जी लँड डिस्प्युटेड आसा, जी लँड ही गोंयची, गोंय मुक्त जाल्या उपरांत जे सगळ्यान व्हडले लँड स्कॅम जेका आमी म्हणटात, ते लँड स्कॅम म्हटल्यार ही सांकवाळ कोमुनिदादीची जमीन. आता ते कितें हो विशय तुमकां पयलीं पुरायपणान सांगता. गोंय मुक्त जाल्या उपरांत भाऊसाहेब बांदोडकर आमचे पयले मुख्यमंत्री जाले आणि भाऊसाहेब बांदोडकरा मुखार कितलीशीच आव्हानां आसली. आता मुक्त गोंय जालें खरें, आता गोंय आपल्या पांयाचेर उबें करपाची गरज आसली आणि गोंयकारांक नवे उद्योग, नवे रोजगार दिवपाची गरज आसली. नाजाल्यार सगळेच गोंयकार जर रोजगारा खातीर भायर वचपाक लागले जाल्यार मागीर गोंयचें कितें जातलें हाचो विचार करून भाऊसाहेब बांदोडकरान बिर्ला ह्या उद्योजकाक मेळोन ताच्या कडेन विनवणी करून गोंयांत एक उद्योग स्थापन करपाची ताका विनंती केली आणि त्या विनंतीनुसार सांकवाळ हांगासर बिर्ला ग्वालियर हाका पयली जमीन दिली. कोमुनिदादी कडेन रिक्वेस्ट केली भाऊसाहेब बांदोडकरान. भाऊसाहेब बांदोडकराच्या रिक्वेस्टाचेर सांकवाळ कोमुनिदादीन सुमार 50 लाख स्क्वेअर मीटर 500 हेक्टर जमीन ही बिर्ला ग्वालियर या कंपनीक लीज पद्धतीचेर दिली 30 वर्साच्या आणि थंयसर एक फर्टिलायझर प्रोजेक्ट प्लांट उबो करपाचो निर्णय जालो. त्या उपरांत थंय जुवारी एग्रो केमिकल्स ही कंपनी येयली, तुमकां खबर आसा, आणि ती कंपनी थंय उबी जाल्या उपरांत कितल्याशाच लोकांक थंय रोजगारूय मेळ्ळो हे सुद्धा आमी न्हयकारपाक शकना. पूण जाली अशी गजाल की 50 लाख स्क्वेअर मीटर जी जुवारी एग्रो केमिकल ह्या कंपनीक सांकवाळ कोमुनिदादीन लीज पद्धतीचेर दिल्ली, ती जमीन घेतल्या उपरांत तो प्लांट थंय सेटअप केल्या उपरांत मागीर त्याच कंपनीन ब्युरोक्रेसीतले कांय सरकारी अधिकारी आणि कांय राजकीय फुडाऱ्यांक धरून आणि सांकवाळ कोमुनिदादीच्या कांय कंपोनंटांक धरून ती जमीन, ती आफ्रामेत जमीन, हो आफ्रामेत ही जमीन कोणाकूच खबर नासतना ताचो फोर भरून केन्ना आपल्या ताब्यात घेतली हेवूय कोणाक कळोंक ना. पूण हे ताब्यात घेवपाचो जो प्रकार आसा तो लिगल काय इल्लिगल हो अजूनही थारपाचो आसा. आता जुवारी एग्रो केमिकलान जो प्लांट थंय उबो केलो तो प्लांट सुमार 3-3.5 लाख स्क्वेअर मिटरान तो प्लांट जालो. बाकी 50 लाख स्क्वेअर मिटरातली बाकीची हेर जी जमीन आसा ती पुरायपणान खाली असली. आता जुवारी एग्रो केमिकल कंपनीन हालीच आपलो जो प्लांट आसा तो पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड या कंपनीक विकलो सुमार 2027 कोटी रुपयान आणि पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड ह्या कंपनीन ती जुवारी एग्रो केमिकलाचो तो प्लांट घेतलो. आता उरल्या जी जमीन त्या जमिनीचो व्यवहार हो जुवारी एग्रो केमिकल कंपनी स्वतः करता. मग थंय जो करार जाल्लो राज्य सरकार आणि कोमुनिदाद आणि जुवारी भितर तो करार असो आसलो की ती जमीन ही फकत त्या फर्टिलायझर प्लांटा खातीरूच उपयोगांत येतली, हेर उपयोगा खातीर ती येवची ना. पूण आयज दुर्दैवान जी फाटली सगळी सरकारां आसा त्या सरकारांतले कांय राजकीय फुडारी, कांय सरकारी अधिकारी हांच्या नेक्ससान त्या जुवारी एग्रो केमिकलान ह्या सगळ्या जी उरिल्ली जमीन आसा ताचे व्यवहार सुरू केले आणि व्हडल्या व्हडल्या बिल्डरांक, व्हडल्या व्हडल्या फुडाऱ्यांक ह्यो जमनी तांणी विकल्यो, लीज केल्यो, एक्सचेंज केल्यो, सगळे प्रकार त्या जमनीच्या संदर्भातले सुरू आसात. आता इतले जावनूय बी जेन्ना ही येदी व्हडली जमीन, एकीकडे आमी म्हणटात की गोंयकारांक जमीन ना आणि ती आमची गांवकारांची जमीन, सांकवाळ कम्युनिटीच्या गांवकारांची जमीन. आयज देशभरांत 4 कोटी घरां प्रधानमंत्री आवास येवजणे खाल्या देशभरात वेगवेगळ्या राज्यांत बांधल्या. आमच्या गोंयांत कित्याक घरां बांदूंक ना? आमच्या गोंयकारांक ह्या येवजणे खाला घरां कित्याक मेळोंक ना? अशा पद्धतीन जर ह्या जुवारी एग्रो केमिकल कंपनीक जी जमीन दिल्ली ती जमीन जर सरकारान परत ताब्यात घेतलेली जाल्यार त्या जमनीन अशा पद्धतीन कितल्याशाच गोंयकारांक अशी ही घरां बांदून दिवप शक्य असलें. पूण ना, कारण ह्या जमनीचेर आमच्या गोंयच्या राजकीय फुडाऱ्यांची नजर आसली आणि तो व्यवहार आस्तागायत सुरू आसा.
आता प्रश्न असो आसा की डिस्प्युटेड लँड जे लँडाचेर घोटाळो जाल्ल्याचो आरोप आसा त्या जमनीचेर आयज प्रधानमंत्र्याची पब्लीक रॅली ऑर्गनायज करप हे कितपत योग्य? आता ऑफकोर्स हाची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाक नाजाल्यार प्रधानमंत्र्याक खबर आसा काय कितें हो एक वेगळो प्रश्न. पण प्रधानमंत्री कार्यालयाकडल्यान या जमनीच्या संदर्भातल्या घोटाळ्याची चौकशी करची आणि रिपोर्ट फायल करचो म्हणून राज्य सरकाराक पत्र बरयला. राज्य सरकारान 3.5 वर्सां जाली तो रिपोर्ट काय अजून फायल करूंक ना आणि त्याच जमनीचेर आयज भारतीय जनता पक्षाकडल्यान थंय प्रधानमंत्र्याचीच रॅली ऑर्गनायज करप हे कितपत योग्य? म्हाका दिसता माननीय हॉनरेबल प्रधानमंत्री हांची इमेज राखप हांच्या बाबतीत अशी कसलीच घटना घडू येना जेणे करून तांकां नाजाल्यार तांच्या इमेजीक ती घटना ही बाद ठरप हे जावपाक जायना आणि ही शिटकावणी दिवपा खातीर आमी ह्या व्हिडिओतल्यान ही खास विनवणी करता. आता प्रश्न असो आसा की प्रधानमंत्र्या कार्यालयाक 3.5 वर्सां राज्य सरकारान रिपोर्ट कित्याक धाडूंक? जे पत्र प्रधानमंत्री कार्यालयान चीफ सेक्रेटरीक केल्ले, चीफ सेक्रेटरीन ते पत्र काढले रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक धाडले. रेव्हेन्यू डिपार्टमेंटान ते पत्र काढले दक्षिण गोंय जिल्हाधिकाऱ्याक धाडले. दक्षिण गोंय जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र काढले आणि साऊथ गोवा कम्युनिदाद ऍडमिनिस्ट्रेशनाक ते पत्र धाडले. हो पत्राचो खेळ गेली 3.5 वर्सां सुरू आसा पूण त्या विशयाचेर मात कोणूच उलयना आणि अजून कांयच जायना. हो विषय फाटले खेपे जेन्ना विधानसभेत चर्चेक आयलो बरी स्ट्रॉंग तेचेर डिबेट जाली. गोवा फॉरवर्डाचे फुडारी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाय हांणी 50,000 कोटीचो हो घोटाळो आसा असो गंभीर आरोप केलो. त्या उपरांत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव, त्या उपरांत आमदार कार्लूस फेरेरा या सगळ्यांनी सरकाराक ह्या विशया वयल्यान बरेच थाकायले, बरेच टार्गेट केले. मागीर रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मनसेरात हे उठले आणि तांणी सांगले की ह्या विशयाचेर आमी थर्ड पार्टी लिगल ओपिनियन मागला. आता थर्ड पार्टी लिगल ओपिनियन मागपाची गरज सरकाराक कित्याक पडली हो पयली एक प्रश्न आसा. बरी गजाल, हातूंत चुकीचें कांयच ना, कारण सरकारा कडेन अशा पद्धतीचे लिगल ओपिनियन दिवपाची पात्रताच ना असो त्याचो एक अर्थ जावं येता. नाजाल्यार सरकाराक आपली जमीन राखपा खातीर एक्सपर्ट लिगल ओपिनियन घेवपाची इच्छा जावप हातूंतूय कांय चूक ना. सो सरकारान ते लिगल ओपिनियन घेतला पूण अजून मेरेन आजतागायत ते लिगल ओपिनियन हे विधानसभेत सादर जावंक ना, ताचेर चर्चाय जावंक ना आणि ते कितें हेवूय अधिकृत पद्धतीन आमकां खबर ना. बाब नारायण नायक हांणी आरटीआयच्या माध्यमांतल्यान हे लिगल ओपिनियन मागपाचो जेन्ना प्रयत्न केलो तेन्ना सरकारान नाजाल्यार लॉ डिपार्टमेंटान ताका न्हयकार दिलो बिकॉज दॅट इश्यू इज सरकारच्या विचाराधीन तो विषय आसा आणि त्या खातीर आमी तो रिपोर्ट दिवपाक शकना अशी जाप तांकां मेळ्ळी. आता कांय दिसाळ्यांनी टायम्स ऑफ इंडिया ह्या दिसाळ्यान एक बातमी आयली की जे लिगल ओपिनियन त्या गव्हर्नमेंटान मागयला त्या सांकवाळच्या कोमनीदाद लँडीच्या संदर्भात जुवारी एग्रोकेमिकल्स या कंपनीच्या लँडाच्या संदर्भात तातूंत आदले एजी जे आसात त्या आदल्या एजीनी तातूंत स्पश्ट केला की ही जमीन जी आसा जी जुवारी एग्रोकेमिकलाक उद्देग स्थापन करपा खातीर जी दिल्ली ती जमीन परत घेवपाक सरकारान यत्न करचो, त्याच्या खातीर एक कायदो हाडचो आणि ती जमीन परत घेवची आणि ती प्रायम लँड सरकारान आपल्या ताब्यात घेवची म्हणून. आता ह्यो गजाली ह्यो बातम्या ज्यो आसात अजून मेरेन सरकारान काय अधिकृत पद्धतीन बाबा तो लिगल ओपिनियन कितें हे सांगूंक ना. मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंतान एक स्टेटमेंट केल्लो की जो मेरेन हाचेर निर्णय जाना तोपर्यंत त्या जमनीच्या संदर्भात कसलेच व्यवहार जावचे ना. पूण तशें कांयच ना. आयज जर पळयत जाल्यार थंय व्हडले व्हडले बिल्डर तांकां ती जमीन लीज जाल्या, तांकां ती जमीन सोल्ड जाल्या, हे सगळे व्यवहार त्या जमनीच्या बाबतींत सुरू आसात. तीच जमीन जी जुवारी एग्रोकेमिकल कंपनीक दिल्ली तीच जमीन जुवारी एग्रोकेमिकल कंपनीन बिट्स पिलानी या शैक्षणिक संस्थेत दिली आणि थंयसर एक बिट्स पिलानीची IIT कॉलेज सुरू जाला हे तुमकां सगळ्यांक खबर आसा. बिट्स पिलानी थंय कॅम्पस आसा. त्या उपरांत जे एक देऊळ आता थंय तयार जाला राधाकृष्ण देऊळ जे बिर्लानूच बांदला त्या देवळाची चर्चा सगळी कडेन सुरू आसा. पूण एक गजाल एका गजालीचेर कोणूच उलयना की ह्यो सगळ्यो ज्यो गजाली
ज्या जमनीचेर जाल्यात ती जमीन आमच्या त्या सांकवाळच्या गांवकाराची, त्या जमनी खातीर ते झगडटात पूण त्या जमनीचेर कोणूच उलयना. हे कशें कितें? हो आता एक प्रश्न, खूप महत्वाचो प्रश्न हो तयार जाल्लो आसा. गोंयच्या मुक्ती उपरांतले सगळ्यात व्हडले लँड स्कॅम जे हे जुवारी एग्रो केमिकलच्या ह्या जमनीच्या संदर्भातले आसा ताची चौकशी जावप खूप गरजेचें आसा. एक 50 लाख स्क्वेअर मीटर ते जुवारी एग्रो केमिकल कंपनीक 1967 दिल्लें आणि त्या उपरांत मागीर दुसरी सगळ्यात व्हडली लँड जमीन जी सरकारान GMR कंपनीक दिल्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टा खातीर, ती सुमार 90 लाख स्क्वेअर मीटर सुमार ती जमीन आसा. सो ह्यो दोन जमनी ह्या व्हडल्या प्रोजेक्टा खातीर, म्हणजे आयज जी परिस्थिती जुवारी एग्रोची जाल्या तीच परिस्थिती फाल्यां मोपा एअरपोर्टाच्या संदर्भातूय जातली. सरकारान ती जमीन लीज पद्धतीचेर GMR कंपनीक दिल्या खरी, पूण फाल्यां GMRूच त्या जमनीचो मालक जातलो आणि गोंयकारांक धांवडून घातलो. जसो आयज जुवारी एग्रोच्या बाबतींत गोंयकारांच्या बाबतींत जे घडटा तेच मोपाच्या बाबतींत भविश्यांत घडटलें हें सांगपाक कोणूच भविष्यकार आसपाची गरजूय ना आणि ते सांगपाक खंयच्या पोपटान वचोन ते भविष्य सांगपाची गरज ना. हें भविष्य थारलेलें आसा. आता प्रश्न असो आसा, आमचो विशय असो आसा की आमची रिक्वेस्ट माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां की तांच्या PMO ऑफिसासून ज्या सांकवाळ कम्युनिटीच्या जमनीच्या संदर्भातल्या लेणाची चौकशी करची आणि रिपोर्ट फायल करचो म्हणून पत्र जे राज्य सरकाराक धाडलेलें, त्या पत्राचेर राज्य सरकारान जाप दिवंक ना. आणि आयज त्याच डिस्प्युटेड लँडान आयज गोंयच्या भाजपा कडल्यान तुमची पब्लीक रॅली मिटींग थंय ऑर्गनायज करपाचो प्लॅन सुरू आसा. तुम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांणी हाची दखल घेवची आणि ह्या संदर्भात राज्य सरकारा कडल्यान पयलो तो रिपोर्ट मागून घेवचो. राज्य सरकारान त्या रिपोर्टान बरोवन दिवचें की त्या जमनीच्या संदर्भात कांयच चुकीचें ना, कांयच इल्लीगल ना आणि ती जमीन ही क्लियर टायटल आसा. ती जमीन ही जुवारी एग्रो केमिकल कंपनी नाजाल्यार आनी कोणाक त्या कंपनीन आनी कोणाक जर दिल्या जाल्यार त्या मनशा कडेन ती जमीन आसा हे स्पश्ट करचें आणि ती पब्लीक रॅली जावची. अशा तरेन जर डिस्प्युटेड लँडा भितर आणि ज्या लँडाचेर व्हडलो घोटाळो जाल्ल्याचो आरोप आसा ह्या लँडा भितर जर माननीय प्रधानमंत्र्याचीच पब्लीक रॅली जाली जाल्यार म्हाका दिसता खंय तरी गोंयच्या वतीन, गोंयच्या भाजपाच्या वतीन ही प्रधानमंत्र्याची अपमान थारपाक शकता, प्रधानमंत्र्याचो इन्सल्ट जावपाक शकता, तांच्या इमेजीक ही गजाल बाद थारपाक शकता. सो ही जावचें न्हू आणि ह्या प्रकरणाचेर सरकारान कितें तो उजवाड घालचो अशें आमकां दिसता. ह्या कोमनीदाद सांकवाळ कोमनीदाच्या बाबतींत हो जो प्रकार घडला तो जो मेरेन क्लियर जायना तो मेरेन ह्या जमनीच्या वेव्हाराचें कांयच चित्र स्पश्ट जावचें ना. सरकारान आयदर तो वेव्हार लिगल आसा म्हणून सांगचें ना जाल्यार तो वेव्हार इल्लीगल जर आसा जाल्यार ताचेर कारवाई करची. पूण सरकार निर्णयूच घेयना अशें जावपाक शकना आणि तो निर्णय बेगींतल्या बेगीन सरकारान घेवचो हाचेर स्पश्टीकरण हाडचें. रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सेरात हांणी जो लिगल ओपिनियन घेतला तो लिगल ओपिनियन कितें हेवूय लोकां फुड्यान सरकारान दवरचें आणि ह्या प्रश्नाचेर जो एक डावट क्रिएट जाला तो डावट क्लियर करचो अशी आमची मागणी आसा. अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या कडेन संवाद सादत रावतले. आमच्या गांवकारीक तुमी सबस्क्रायब करा, आमचे फेसबुक, इंस्टाग्राम हाचेर आमकां फॉलो करा आणि अशाच तरेन आमकां तेंको दीत रावा. थँक्यू व्हेरी मच.